UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। येत्या 10 ते 15 दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य। 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता, तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा दावा। आचारसंहिता लागणार असल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बैठकांचा सिलसिला। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर देखील चर्चांना वेग। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मोदी सरकारची मान्यता। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबतचं विधेयक सादर करणार। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। हिंमत नसल्यानं सरकार निवडणुका लांबवत आहे। वन नेशन वन इलेक्शन सध्या जोक झालंय, आदित्य ठाकरेंची टीका। एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक, पण आधी महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्या। त्यांचा संबंध थेट सामान्य माणसांच्या प्रश्नांशी असतो। राज ठाकरेंची ट्विट करत सरकारकडे मागणी। प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं। रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। रश्मी ठाकरेंनी राजकारणामध्ये कधीही रस घेतला नाही, कारण नसताना त्यांचं नाव घेणं योग्य नाही। महिला मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये सध्या 11 मुख्यमंत्री फिरताय, मात्र काही झालं तरी सुळेंना मुख्यमंत्री करण्याची पवारांची जिद्द। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला। मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या मनातील चेहरा देवेंद्र फडणवीसच। बावनकुळेंकडून महाजनांच्या वक्तव्याचं समर्थन। मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना भाजपनं आता डिसमिस केलाय। मुख्यमंत्री पदाबाबत महाजन आणि बावनकुळेंच्या वक्तव्यावरून राऊतांचा खोचक टोला। केवळ महिला मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटणार नाही, अजितदादाच मुख्यमंत्री झाले पाहिजे, रुपाली चाकणकरांची मागणी। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।